श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, संदीप कुमार भोसले, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉक्टर शैलेश ओक, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, संस्थान कर्मचारी, शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी संस्थांच्या संरक्षण विभाग, फायर अँड सेफ्टी विभाग, सुरक्षा एजन्सीज, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी यांनी आकर्षक परेड सादर केले। त्यानंतर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि मान्यवरांच्या हस्ते शिर्डी शहरातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता 10वीच्या परीक्षेत पहिल्या 3 क्रमांक पटकावलेल्या 16 गुणवंत विद्यार्थ्यांना श्री द म सुकथनकर मार्च 2024 हे पारितोषिक आणि संस्थांच्या शैक्षणिक संकुलातील इयत्ता 12वीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या परीक्षेत पहिल्या 3 क्रमांक पटकावलेल्या गुणवंत 9 विद्यार्थ्यांना कैलासवासी लहानुबाई अमृतराव गोंदकर आणि कैलासवासी भागचंद कोंडाजी गोंदकर पारितोषिक वाटप करण्यात आलं। श्री साईबाबा संस्थांच्या प्रसादालयातील कर्मचारी प्रल्हाद कर्डिले आणि रवींद्र वहाडणे यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले। वसंत वाणी आणि अजिंक्यदेव गायकवाड, राजेंद्र कोहकडे यावेळी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।